नमस्कार मित्रांनो. आज शरद जोशी यांच्या 85व्या जन्मतिथीनिमित्त चाकण शिक्षण मंडळाच्या वाणिज्य महाविद्यालय आणि आमचे मित्र अभिमन्यू शेलार, त्यांचे मित्र यांनी गेली 8 वर्ष जी शरद जोशी वैचारिक व्याख्यानमाला सुरू केलेली आहे. त्या व्याख्यानमालेचा एक भाग म्हणून आजचं व्याख्यान मी द्यावं अशी त्यांनी विनंती केली. आणि उशीर झालाय. आपली सगळ्यांची क्षमा मागून मी माझ्या व्याख्यानाला सुरुवात करतो. मित्रांनो, मी माझे व्याख्यान हे काही स्लाइड्सच्या माध्यमातून देणार आहे. आणि स्लाइड्समध्ये बरीचशी चित्र आहेत, आकडेवारी आहे आणि मुख्यतः माझ्या बोलण्यासाठी एक आधार म्हणून मला जो लागतो तो आधार आणि आपल्याला माझं बोलणं समजून घेताना समोर काही गोष्टी असणं आवश्यक आहे असं मला वाटतं. म्हणून मी या स्लाइडचा वापर करणार आहे. वेळ कमी आहे, विषय प्रचंड मोठा आहे. तरी मी माझ्या परीनं या विषयाला न्याय देण्याचा प्रयत्न करतो. आपण सुरुवात करूया. मला वाटतं हा स्क्रीन शेअर झाला आहे. एनी इनपुट? कडलक साहेब, आपण मला इनपुट दिलं की स्क्रीन शेअर झाला काय? नाही झालंय सर. काय कारण आहे? माहित नाही. तुम्हीच दिसताय. मीच दिसतोय अजून? हो. ओके. मी स्क्रीन शेअर करण्याचा पुन्हा प्रयत्न करतो. स्क्रीन शेअर झाला? नाही होते. नाही होते. पुन्हा बंद करून सुरू करू? मीटिंग? नाही, मला तरी हे ऑफ करता येईल. ओके. मला याच्यात म्हटलंय वन पार्टिसिपंट कॅन स्क्रीन शेअर ॲट अ टाइम. ओके, आता होतोय? आता स्क्रीन शेअर झाला का? नाही, मला आताही तुम्हीच दिसताय. दोन मिनिटानंतर परत सुरू करायचं. एक मिनिट.
आता आला माझा स्क्रीन. हो. आला. Thank you. Now I will continue. Okay. मित्रांनो, कडलक साहेब कंटिन्यू करू. राही. सर कंटिन्यू करा. कंटिन्यू करू. ओके. मला ऐकू येतं ना? हो हो. ओके. मित्रांनो, या सगळ्या सुरुवातीच्या गोंधळाबद्दल आपली सगळ्यांची क्षमा मागून मी आता माझ्या मांडणीला सुरुवात करतो. मला विषय देण्यात आलेला आहे, करोनामुळं निर्माण झालेली संधी आणि आव्हाने. खरं तर आव्हानं आणि संधी ह्या दोन्ही गोष्टी एकत्र येतात. त्यामुळे त्याला आपण संधी आणि आव्हानं म्हणतो किंवा आव्हानं आणि संधी म्हणतो. हे आपल्या विचार करण्याच्या दृष्टिकोनावर अवलंबून असतं. खरं तर करोना येऊन आता 5 महिने होऊन गेलेले आहेत. या 5 महिन्यात काय झालं तर करोनाचा कहर मोठ्या प्रमाणात झाला. आपल्या स्क्रीनवर दिसत असेल, की आतापर्यंत जवळपास 40 लाख लोकांना भारतामध्ये करोनाची लागवण झाली आहे. आणि या 40 लाख लोकांना लागवण होत असताना आपण 5 महिन्यात काय केलं? जे वेगवेगळे लॉकडाऊन, लॉकअप ओपन करणे आणि नंतर मास्क लावून फिरणे, डिस्टन्सिंग याच्यातून काय मिळवलं? ते या ग्राफच्या आतमध्ये एक छोटी आकृती आहे. सुरुवातीला 10 मार्चच्या सुमाराला करोनानं माणसं आजारी पडण्याची संख्या दुप्पट होण्याची साठी 4 दिवस लागत होते. आणि आता जवळपास 30 दिवस लागतायत त्याच्यासाठी. म्हणजे आज जी संख्या आहे, याच्या दुप्पट व्हायला 30 दिवस लागतील. आता हे का केलं? तर आपण हा कर्व जो बघता आहात, हा कर्व हळू-हळू आता सपाट व्हायला सुरुवात होते. जो आतला छोटा कर्व आहे तो. सपाट व्हायला सुरुवात होते याचा अर्थ काय? तर मध्ये जो अवधी आपल्याला मिळाला, या अवधीमध्ये आजारी पडणाऱ्या माणसांसाठी आणि आजारी न पडणाऱ्या माणसांसाठी जी काही व्यवस्था करावी लागते त्यासाठी आपल्याला थोडा अवधी मिळाला. एवढंच. करोना आटोक्यात आलाय का? तर करोनाच्या प्रसाराला आपण ब्रेक लावला आहे, एवढंच त्याचा अर्थ होतो. करोनाचा तडाखा बसल्याची काल परवा एक बातमी आली आणि ती सगळ्यांनाच धक्का देणारी होती. लोक म्हणतच होते की करोनाचा मोठा परिणाम आपल्या अर्थव्यवस्थेवर होणार आहे. आणि परवाची बातमी असं सांगते की आपली अर्थव्यवस्था उणे 23 किंवा जवळपास 24% ही गेल्या एप्रिल, मे, जून या 3 महिन्यामध्ये आखुडली आहे, श्रिंक झाली आहे, लहान झाली आहे. आणि आपल्या अर्थव्यवस्थेतून उत्पन्नाचा जो वेग होता, दर 3 महिन्यातून जेवढं उत्पन्न मिळायला पाहिजे किंवा देशामध्ये प्रोडक्टिव्हिटीचा अर्थ जो जीडीपीनं काढला जातो, त्या जीडीपी मध्ये सुमारे 23-24% घट आलेली आहे. याचा अर्थ काय होतो? तर ही गोष्ट सगळ्या जगाच्या दृष्टीनं लोक एक अपेक्षा करून होते की अशी घट येणार आहे. कारण आपण जेव्हा हालचाली थांबवतो, लोकांच्या अ, वाहतुकीवर, प्रवासावर बंधनं घालतो आणि एकूणच व्यवहार आटोक्यात आणण्याचा प्रयत्न करतो, त्यावेळेला सगळ्याच संपत्ती निर्मितीच्या कामांना त्याचा तडाखा बसतो. आणि हा तडाखा सगळ्या देशांना बसतोय जवळपास.
हा नवीन समोरचा जो चार्ट आहे त्याच्यामध्ये भारत, स्पेन, इंग्लंड, फ्रान्स ह्या सगळ्या देशांना हा तडाखा बसलेला दिसतोय. भारताला 23.9% जर असेल, तर बाकीचे देश कुठं 22%, 18%, 9%, 8.5% असा तडाखा बसलेला आहे. याच्यात लक्षात घेण्याजोगी गोष्ट अशी, की चीनला मात्र हा तडाखा एवढा बसलेला नाही. आपण मायनस जी-डी-पीच्या ग्रोथमध्ये आहोत आणि त्यांचा जी-डी-पी 3.2% वाढला आहे. हे कसं काय होतं? भारत आणि चीन यांच्या एकूण अर्थव्यवस्थेचा जर विचार केला, तर चीन आज घडीला $14.1 ट्रिलियन ची अर्थव्यवस्था आहे. जगात दुसरा नंबर आहे त्यांचा. भारत 5व्या नंबरवर आहे. $2.9 ट्रिलियन अर्थव्यवस्था आहे आपली. एकूण जी-डी-पी म्हणजे सकल घरगुती उत्पादन याचा विचार करता ही आकडेवारी निर्माण होते आणि अमेरिकेच्या पाठोपाठ चीन हा श्रीमंत देश समजला जातो आणि आपला श्रीमंतीत 5वा नंबर लागतो. आणि आपल्या खाली बाकीचे देश आहेत. फ्रान्स, इंग्लंड, इटली, ब्राझील, कॅनडा हे आपल्या खाली आहेत. तरी सुद्धा आपल्याला असं का दिसतं, की भारताची जी-डी-पी घट ही जवळपास 24% आहे आणि आपल्यापेक्षा खाली असलेल्या सगळ्या देशांची जी-डी-पी घट ही आपल्यापेक्षा कमी आहे. चीनची जी-डी-पी घट मात्र घट नसतात वृद्धी आहे आणि ती आहे 3.2%. ह्या सगळ्या आकडेवारीचा अर्थ समजून घ्यायचा असेल तर आपल्याला काही इतिहासामध्ये बघायला लागतं. इतिहासाच्या आधी मी 2 टप्पे पाडतो, की जगामध्ये औद्योगिक क्रांती झाली, ती 1820 साली सुरू झाली इंग्लंडमध्ये. तोपर्यंतचा काळ आणि त्यानंतरचा काळ. 1820 पर्यंत काय घडत होतं, तर इथे एक पिवळी आणि लाल रेषा आहे बघा. पिवळी रेषा भारताचं प्रतिनिधित्व करते आणि लाल रेषा ही चीनचं प्रतिनिधित्व करते. 20% ते 40% यांच्या दरम्यान देशामधल्या संपत्ती निर्मितीचा वाटा हा भारताचा होता आणि चीनचा होता. चीनचा 30-35% जवळपास होता. भारताचा 25 ते 30% जवळपास होता. 1820 ला औद्योगिक क्रांती सुरू झाली. त्याआधी अमेरिका आणि युरोप यांच्यामध्ये संपत्ती निर्मिती अत्यंत कमी होती. 1820 नंतर मात्र झपाट्यानं युरोपाची संपत्ती निर्मितीचा वेग वाढलेला आहे आणि अमेरिकेचाही वेग वाढला. चीन आणि भारत यांचा वेग संपत्तीचा निर्मितीचा हा अत्यंत वेगानं घटत गेला. तो सरळ सरळ 1950, 60, 70च्या काळापर्यंत. 50, 60, 70 नंतर परत एकदा भारत आणि चीन यांच्या समृद्धीच्या वाढीला सुरुवात झाली. त्याच्याकडे आपण नंतर जाऊयात. ह्या दुसऱ्या चित्रामध्ये मी रशियाचं विघटन हा एक महत्वाचा टप्पा मानला आहे. तो यासाठी की 1990च्या सुमारास एक नवीन बदलाला परत सुरुवात होते, की जो संपत्ती निर्मिती मधला वेग चीन आणि भारताचा कमी व्हायला लागला होता, तो जवळपास सारखा 1990 पर्यंत होता. 1990 नंतर चीनच्या संपत्ती निर्मितीचा वेग प्रचंड वाढला आणि भारतातही तो थोडासा वाढला. असं असताना सुद्धा भारत आज आपल्या अर्थ जी-डी-पी मध्ये 24% घाटा आहे आणि चीनला 3.5% फायदा आहे. 3.5% चीनची वाढ वेगानं होते. याचं गणित काही समजून येत नाही. मग हे समजून घ्यायचं असेल तर काय करायला लागतं, की दरडोई जी-डी-पी किती आहे याचा विचार करावा लागतो. तर दरडोई विचार केला, की मग लक्षात येतं, की अमेरिका जी सगळ्यात पहिल्या क्रमांकाला होती,
तिचा आता दरडोई जीडीपी मध्ये 8वा क्रमांक आहे. चीन नंबर 2 ला होती तिथे. आता तिचा दरडोई जीडीपी मध्ये 17वा नंबर आहे. आणि भारत जो नंबर 4 ला होता, त्याचा जगामध्ये 145वा नंबर आहे. भारताचं दरडोई उत्पन्न, दरडोई जीडीपी सध्या $2,172 आहे आणि चीनमध्ये 10,000. चीन भारतापेक्षा साधारणपणे 5 पटीनं श्रीमंत आहे आणि चीनपेक्षा अमेरिका दरडोई उत्पन्नाच्या आधारावर साधारणपणे त्याच्याही 5 ते 6 पट श्रीमंत आहे. हे का लक्षात घेतलं पाहिजे? तर देश किती श्रीमंत आहे यावर देशाची कुवत ठरत नाही, तर देशात माणसं असतात. माणसांची कुवत ही देशाची कुवत ठरत असते. आणि गेल्या 80 नंतर 20 पर्यंत ज्या वेगानं चीननं आपला दरडोई जीडीपी वाढवला आणि भारताचा दरडोई जीडीपी हा चीनपेक्षा जवळपास 1.5 दरानं वाढत राहिला. 90 साली 90-97 पर्यंत साधारणपणे समान श्रीमंती वाढण्याचा दर होता. तो 2000 साली चीननं आपल्या पुढे जायला सुरुवात केली. 20 साली चीन आपल्यापेक्षा जवळपास 4.5 पट ते 5 पट जास्त वेगानं संपत्ती निर्माण करत आहे. याचा साहजिकच अनेक गोष्टीवर परिणाम होतो आणि आपल्याला हे का नाही करता आलं, याच्यासाठी मी नेहमी एक उदाहरण देतो की आपल्या इतिहासामध्ये 2 समृद्धीकडे जाण्याच्या बोटी चुकलेल्या आहेत. आपण मागे राहिलो, बोटी निघून गेल्या आणि तिसरी बोट आता कोरोनाची आपल्या समोर आलेली आहे. पहिली बोट 1950 च्या सुमाराला स्वातंत्र्यानंतर सुटली. त्याची पार्श्वभूमी होती जागतिक महायुद्धाची. दुसरी बोट 1990च्या सुमाराला आपल्याला जेव्हा प्रचंड मोठं आर्थिक संकट आलं होतं, ज्यावेळेला जगामध्ये प्रचंड उलथापालथी चालू होत्या, रशियाचं विघटन झालेलं होतं. आणि तिसरी बोट 20 ते 20 म्हणजे आज आपण सगळं जग आर्थिक संकटात आहे त्यावेळेला. ही आपली बोट कशी चुकली? जागतिक महायुद्ध झालं, आपल्याला स्वातंत्र्य मिळालं आणि आपल्या अर्थव्यवस्थेचा ढाचा आपण कसा पुढे नेणार आहोत, आपण अर्थव्यवस्था कशी पुढे नेणार आहोत, याबद्दल आपण मांडणी करायला सुरुवात केली आणि पंचवार्षिक योजनेचं मॉडेल आपण स्वीकारलं. हे मॉडेल स्वीकारलं, इथं आपली पहिली बोट चुकली असं म्हटलं जातं. कारण काय त्याच्यानंतर 50 ते 90 या काळामध्ये समृद्धीचा वेग जेमतेम 2% ते 3.5% दरम्यान राहिला. याला जग अतिशय कुचेष्टेनं हिंदू रेट ऑफ ग्रोथ म्हणतो. हा अतिशय किमान असलेला वेग 2 ते 3.5%चा हा आपण लक्षात ठेवला पाहिजे. कारण तोच ह्या देशाच्या मध्ये दारिद्र्य हटवण्यातला मोठा अडसर होता. समृद्धीचा वेग जर जास्त राहिला असता तर देशामध्ये सुबत्ता प्रचंड वेगानं आली असती. पण तो तसा राहिला नाही. म्हणून 67च्या सुमाराला भारतामध्ये पहिल्यांदा राजकीय पातळीवर विरोधी पक्ष निवडून येऊ लागले. अस्थिरता यायला लागली. नंतरचा काळ आंदोलनं, वेगवेगळ्या कारणानं आंदोलनं झाली, वेगवेगळ्या पद्धतीची आंदोलनं झाली, आणीबाणी आली, सत्तांतर झालं, पुन्हा सत्तांतर होत राहिलं. सर्व देशामध्ये वेगवेगळ्या राज्यात काँग्रेस आणि विरोधी पक्ष, सगळ्या प्रकारचे विरोधी पक्ष सत्तेवर आले आणि गेले. परंतु विकासाचा वेग, समृद्धीचा वेग हा 3.5%च्या वर कधी गेला नाही. हाच खरा आपला पहिली बोट चुकली याचा एक पुरावा होता. त्याच्यानंतर येतो 90चा काळ. हा तर खरा मोठा
अडचणीचा काळ समजला पाहिजे. याची सुरुवात 83 साली झाली. त्यावेळेला मी अमेरिकेत होतो. ग्रेनेडा नावाचं एक छोटंसं बेट आहे अमेरिकेच्या बाजूला, क्युबा आणि अमेरिकेच्या जवळ. त्या ग्रेनेडामध्ये एक बिशप नावाचे गृहस्थ 1980 साली सत्तेवर आले. हे फिडेल कॅस्ट्रो यांनी समर्थन दिलेले नेते नेते होते आणि हे पुरेसे डावे नाहीत, पुरेसे क्रांतिकारी नाहीत असं समजून त्यांच्या सहकाऱ्यांनी 23 ऑक्टोबर 83 रोजी त्यांचा मृत्यू घडवून आणला आणि ग्रेनेडावर अ, क्रांती झाली, प्रतिक्रांती म्हणू आपण. त्याच दिवशी 23 ऑक्टोबर 83 ला बैरूतमध्ये आत्मघाती स्फोट झाला अमेरिकन बराकीमध्ये आणि तिथे 241 अमेरिकन सैनिक मृत्युमुखी पडले. इथून या ऑक्टोबर 83 मध्ये जगामध्ये एक बदलाची शृंखला सुरू झाली. पुढे 89 साली बर्लिनची भिंत कोसळली. आता ही बदल कुठल्या दिशेने घडत होते हे आपण समजून घेतलं पाहिजे. जगभर डाव्या पक्षांचा, कम्युनिस्ट पक्षाचा किंवा समाजवादी पक्षांचा जगभरचा अर्ध जग व्यापलं होतं, ते आता हळूहळू त्यांच्या ताब्यातून बाहेर पडायला सुरुवात झाली. बर्लिनची भिंत कोसळणं हा त्याच्यातला एक महत्वाचा टप्पा समजला जातो आणि शेवटी 25 डिसेंबर 91 ला सोव्हिएत रशियाचं विघटन झालं आणि एक रशिया तुटून त्याचे अनेक छोटे छोटे देश तयार झाले. त्याच काळामध्ये दुसऱ्या बाजूला एक मोठी तंत्रज्ञानातली क्रांती पण घडत होती. कंटेनर, ज्याला आपण लोखंडी डब्बे म्हणतो, ह्यांचं डिझाईन लोकांमध्ये लोकप्रिय होत होतं, यासाठी की हा कंटेनर उचलून जहाजात ठेवता येतो, जहाजातला कंटेनर ट्रकवर ठेवता येतो, ट्रक मधला कंटेनर थेट वापरणाऱ्यांच्या किंवा मार्केट मधल्या शेवटी वापर जो करणार आहे त्याच्या घरापर्यंत जाऊ शकतो आणि याच्यामुळं वाहतुकीसाठी लागणारा वेळ आणि तंत्रज्ञान हे प्रचंड प्रमाणात बदलून गेलं. ऑप्टिकल फायबर नेटवर्क हे समुद्राच्या तळाशी घालण्यात आलं. युरोप, अमेरिका, आशिया आणि सगळे छोटे ऑस्ट्रेलिया हे सगळे देश ऑप्टिकल फायबर नेटवर्कने जोडले गेले आणि एक संचार क्रांतीला सुरुवात झाली. संगणक मोठ्या प्रमाणात वापरले जाऊ लागले. लोकांच्या कार्यपद्धतीमध्ये मोठा फरक होऊ लागला आणि ह्या सगळ्यांमुळे त्याच्याच बरोबर आता आता नंतरच्या काळामध्ये जेनेटिक इंजिनिअरिंग मुळे आरोग्य, शेती, उद्योग आणि पर्यावरण या क्षेत्रातही बदल व्हायला सुरुवात झाली होती. ह्या सगळ्या बदलांचा परिणाम असा झाला की अस्थिरता प्रचंड वाढली आणि डिसरप्टिव्ह डेव्हलपमेंट, या जुन्या सगळ्या जे काही व्यवस्था होत्या या व्यवस्था त्यांची मोडतोड करून नव्या व्यवस्था बनायला सुरुवात झाली. हा काळ 90चा होता आणि इथे रशिया तुटला. भारतामध्ये सुद्धा त्याच्यात परिणाम झाला आणि भारतानं आर्थिक संकट एवढं वाढलं की त्या संकटाला सामना करण्याकरता चंद्रशेखर यांचं सरकार आणि नंतर नरसिंहराव यांचं सरकार हे कामाला लागलं. मनमोहन सिंग दोन्ही सरकारात होते. आधीच्या सरकारात ते रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर होते, नंतरच्या सरकारामध्ये अर्थमंत्री होते. यांनी आता आपल्याला रशियाच्या धाटणीची अर्थव्यवस्था ठेवून पुढे जाता येणार नाही असं लक्षात आल्याने नवीन उदारीकरणाची भूमिका घेतली आणि उदारीकरण अंशतः सुरुवात केली. ह्या अंशतः सुरुवातीच्या उदारीकरणाचा परिणाम असा झाला की काही वर्षातच आपली जीडीपीची वाढ ही 3.5% वरून 6 ते 7% पर्यंत गेली. याचा अर्थ सरळ आहे की जोपर्यंत आपल्या देशामध्ये रशियाच्या धाटणीची अर्थव्यवस्था होती तोपर्यंत आपली अर्थवाढीचा वेग हा 3.5% पेक्षा जास्त झाला नव्हता. हा बदल उदारीकरणानंतर व्हायला सुरुवात झाली. हे उदारीकरण अंशतः होतं हे आपल्याला मान्य करायला पाहिजे. अनेक क्षेत्र
उदारीकरणाच्या अं, मध्ये सामील झालेले नव्हते. त्यातलं प्रमुख क्षेत्र शेतीचं होतं. अनेक उद्योगही उदारीकरणाच्या बाजूने गेलेले नव्हते. भारतातले बँकांचं अजूनही उदारीकरणाच्या मध्ये गेलेले नव्हत्या. भारतामधल्या अनेक सरकारी उद्योग यांच्यामध्ये उदारीकरणाचा काही परिणाम झालेला नव्हता. तरी सुद्धा आपण 6 ते 7% वेगानं अर्थव्यवस्था वाढवायला सुरुवात केली. त्यानंतर कोरोनाचा आघात झाला. हा आघात 2020 सालचा आहे. काय केलं कोरोनाने असं विचारलं जातं. तर हा पाठीमागचा आर्थिक आपल्या प्रगतीचा इतिहास लक्षात घेतला पाहिजे आणि त्याच्या पार्श्वभूमीवर कोरोनाचं संकट काय होतं आणि काय निर्माण झालेले ते आपण पाहिलं पाहिजे. एक सामान्यपणे सांगता येईल असं वाक्य असं की विविध क्षेत्रातली आपली कमजोरी कोरोनानं उघडी पाडली. कमजोरी म्हणजे काय? लक्षात घ्या, आपली सगळ्यात मोठी कमजोरी ही आपलं दारिद्र्य आहे. चीन आपल्या पुढे 5 पट पुढे आहे आणि म्हणून चीनमध्ये कोरोनाचा फटका तेवढा बसत नाही. आपल्यापेक्षा पुढे असलेले जे देश होते त्यांनाही आपल्या इतका फटका बसलेला नाही. आपण 145वे आहोत. म्हणून आपल्याला प्रचंड फटका बसतो. हा कुठे कुठे बसतो? उद्योग मोठ्या प्रमाणामध्ये बंद होऊ लागले आणि जेव्हा असं आवाहन करण्यात आलं की उद्योगांनी आपल्या कामगारांना पोचलं पाहिजे, हे शक्य झालं नाही. मर्यादेमध्ये कामगारांना काही सुविधा गेल्या, परंतु काही दिवसातच कामगारांच्याही लक्षात आलं की अशा पद्धतीनं आपण जिथं काम करतो आहोत तिथं आता आपलं जगणं शक्य होणार नाही. कामगार आपापल्या गावाकडे परतू लागले. शहरही कोरोनाच्या धास्तीनं बंद पडत होती. शहरातले उद्योग बंद पडू लागले होते. खेड्यामध्ये तयार होणाऱ्या वस्तूंचा ग्राहक नाहीसा झालेला होता. त्यामुळे खेड्यामधल्या वस्तू सडण्याच्या पलीकडे काही त्याचं भवितव्य उरलं नाही. दूध, भाजीपाला मर्यादित प्रमाणामध्ये शहरांपर्यंत पोहोचत होता. वित्त पुरवठा करण्यामध्ये आमच्या सर्व वित्तीय संस्था, अर्थपुरवठा करणाऱ्या संस्था आणि सरकार यांच्या मर्यादा लक्षात घेतल्या पाहिजे. जिथे $20 ट्रिलियन अमेरिकन अर्थव्यवस्था पैशाचा पूर निर्माण करू शकतात आणि तिथल्या समाजाला, तिथल्या उद्योगांना जिवंत ठेवण्याचा प्रयत्न करू शकतात. तीच परिस्थिती स्वीडनची, तीच परिस्थिती जर्मनीची, तीच परिस्थिती इंग्लंडची, फ्रान्सची, पण आपली ती परिस्थिती नाही. आपल्याकडे एवढा पैसा नाही, आपल्याकडे एवढी सुबत्ता नाही. सरकारी यंत्रणा आपली अडीअडचणीच्या वेळेला काम करील आणि अत्यंत वॉर फुटिंगवर कामाला लागेल असं चित्र निर्माण झालं नाही. आरोग्य व्यवस्था लडखडत चालू राहिली. पोलीस यांच्या कार्यक्षमतेबद्दल मी काही फार बोलायला नको. दुसरा एक प्रचंड महत्वाचा प्रश्न आपल्या समोर उभा राहिला आहे की आपल्या संरक्षणाचे गंभीर प्रश्न निर्माण झालेले आहेत. चीन आणि पाकिस्तान याबरोबर चालू असलेल्या कुरबुरी आपल्याला माहितच आहे. चीनचं काल रात्रीच एक मोठं आव्हान आपल्या समोर उभं आहे. अगदी नेपाळ सारखे देश देखील आपल्याला आपली सीमा कुठपर्यंत अशी कुरबुरीची भांडणं उकरून काढतायत. हे सगळं कशामुळे होत आहे मित्रांनो? आपण गरीब आहोत, दरिद्री आहोत. आपण अनेक क्षेत्रामध्ये वेगवेगळ्या फ्रंट्सवर मुकाबला करायला आपल्याला अडचण होते आहे आणि हे दारिद्र्य कोरोनानं प्रचंड प्रमाणात उघडं पाडलं. हे लक्षात घ्यायला हरकत नाही की बा कोरोनाचा परिणाम निश्चितपणे झाला, पण कोरोनाच्या आधीही काही फार चांगली परिस्थिती होती असं नाही. 31 ऑगस्ट 18ला आपला आर्थिक वाढीचा वेग 8.2% होता. तो हळूहळू कमी होत 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 मार्च 31च्या सुमाराला 3.1%वर आलेला होता.
लक्षात घ्या 3.5% हा सर्वाधिक विकासाचा वेग हा 1990 पर्यंत राहिलेला आहे. म्हणजे स्वातंत्र्यापासून 90 पर्यंत 3.1 5%च्या पुढे आपण कधी गेलो नव्हतो. मधल्या काळामध्ये आपण 8, 8.5% आणि क्वचित कधीतरी 10% एखाद दुसऱ्या मोसमामध्ये आणि परत 6 ते 8%च्या दरम्यान राहिलो आणि हळूहळू हा वेग कमी होत होत 3.1%वर आला. आता 3.1%वर जेव्हा आपल्या समृद्धीचा वाढण्याचा वेग येतो त्यावेळेला कोरोनाचं आगमन झालं. दुर्दैव आपलं त्याच वेळेला ते झालं आणि त्यानं आपला अर्थकारणातला दारिद्र्य आपलं हे उघडं केलं. अतिशय वेगानं त्यानंतर आपल्या अर्थवाढीचा वेग कमी झाला आणि आज तो साधारणपणे 24% वर पोहोचला. ह्या अशा परिस्थितीमध्ये काय होतं, तर मी जसं आधी सांगितलं होतं, की स्वातंत्र्याच्या वेळेला एक आपली बोट चुकली. आपण रशियाच्या पद्धतीनं आपलं अर्थकारण करण्याचा विचार केला आणि समृद्धीकडे जाण्याचा आपला मार्ग टळला. त्याच वेळेला समृद्धीच्या मार्गाने निघालेले देश कोरिया, जपान, युरोपातले अनेक देश हे वेगानं प्रगती करत राहिले. दुसरी बोट आपली चुकली ती रशियाच्या पाडावानंतर. जेव्हा आपल्या इथे अंशतः उदारीकरण झालं, त्यानंतर त्याच काळामध्ये पूर्णतः उदारीकरण झालेले देश आज जगातल्या पहिल्या 10%च्या पहिल्या 10 इकॉनॉमीज मध्ये आहेत आणि त्यांची श्रीमंती सुद्धा प्रचंड आहे. ती दुसरी बोट आपली चुकली. तिसरी बोट ही आता आलेली आहे आणि ही संधीची बोट आहे. ही संधी ज्याला संधीची खिडकी म्हणतात, विंडो ऑफ अपॉर्च्युनिटी. किंगडन नावाचे एक अर्थशास्त्रज्ञ आहेत. 1984 साली त्यांनी एक मॉडेल समोर ठेवलं होतं. त्यांचं म्हणणं असं होतं, की जेव्हा समस्यावर काय इलाज केला पाहिजे किंवा काय धोरण असलं पाहिजे म्हणजे समस्या सुटतील याची माहिती आणि राजकीय इच्छाशक्ती जेव्हा एकत्र येते त्यावेळेला अशी एक धोरण बदलण्याची संधी प्राप्त होत असते आणि ही धोरण बदलण्याची संधी आपल्या समोर आलेली आहे. हे होण्यासाठी ज्या 3 टप्पे लागतात ते 3 टप्पे की समस्या निश्चित व्हावी लागते. उदाहरणार्थ शेतीच्या संदर्भात आपण असं नेहमी म्हणतो की शेतीच्या संदर्भातला महत्वाचा मुद्दा असा आहे की शेती ही अंतर्गत वसाहत म्हणून भारतानं शेतीकडे पाहिलेलं आहे आणि तिला स्वातंत्र्य जर मिळालं असतं, सर्व अर्थानं उद्योग म्हणून स्वातंत्र्य जर मिळालं असतं, तर शेतीनं प्रचंड आर्थिक भर या देशाच्या संपत्तीमध्ये घातली असती. म्हणून शेतीला स्वातंत्र्य दिलं पाहिजे. शेती ही लिबरलाइज केली पाहिजे, मोकळी केली पाहिजे. ही एक समस्या आणि त्याच्यावरचं व्यावहारिक सोल्युशन, त्याच्यावरचं निराकरण आपल्याकडे उपलब्ध आहे. आणि अशी अडचणीची वेळ आली की मग उपलब्ध सोल्युशन्स आणि समस्या यांच्याबरोबर राजकीय इच्छाशक्ती एकत्र येते आणि धोरण बदलते. नुकतेच जाहीर झालेले शेतीच्या क्षेत्रातील काही निर्णय या धोरणाचे निर्देशक आहेत. संपूर्ण धोरण बदललंय असं नाही. धोरण बदलायला वेळ लागतो. अजूनही काही काळ जाणार आहे. परंतु हे 3 प्रवाह कसे एकत्र येतात आणि धोरण कसं बदलतं याच्यासाठीचं हे उदाहरण मी आपल्या समोर ठेवतो. भारतातील रोजगार आपण कसा विखुरलेला आहे हे जर लक्षात घेतलं तर आपलं या संबंधातलं धोरणाचं लक्ष्य काय असलं पाहिजे हे समोर येईल. शेतीमध्ये 25 कोटी सुमारे 45% काम करण्याच्या वयातली माणसं काम करतात. इतर क्षेत्रामध्ये 30 कोटी 55%. त्यापैकी 4.5% सरकारी नोकर आहेत. केंद्र सरकारमध्ये जवळपास 40 लाख आणि
राज्य सरकारांमध्ये 1.5 कोटी हे असे सरकारी नोकर आहेत. एकूण या नोकऱ्यांची संख्या लक्षात घेतल्यानंतर आपल्याला असं वाटतं, की एवढी माणसं जर कमवत असतील, तर यांनी प्रचंड समृद्धी निर्माण करायला पाहिजे. पण जरा लक्ष देऊया आपण, की शेती हे मुळात तोट्यात आहे. त्याची अत्यंत कमी अर्थ शक्ती निर्माण करण्याची ताकद आहे. उद्योग कसे आहेत आपले? तर ज्याला आपण मीडियम, मायक्रो, स्मॉल, मीडियम अशा एंटरप्राइसेस एकूण 6.33 कोटी आहेत. 6.33. त्यातले सूक्ष्म 6.3 आहेत. म्हणजे 99%, 99.5% हे सूक्ष्म उद्योग आहेत. लघु उद्योग 3.25 लाख, 3.31 लाख, अर्धा टक्क्याच्या जवळपास. मध्यम उद्योग साधारणपणे 5,000 आहेत. 0.007%. तेव्हा आपल्याला असं म्हणायला लागतं, की भारत हा सूक्ष्म उद्योगांचा देश आहे. लघु उद्योगांचा सुद्धा नाही. सूक्ष्म उद्योगांचा देश आहे. आता ह्या उद्योगांची अवस्था काय? तर 1.5 कोटी, 1.25 कोटी उद्योगांना कार्यालय नाही. आणखीन 1.25 कोटी लोक घरून काम करतात. एकूण नोंदणी झालेले उद्योग 1 कोटी आहेत. त्यापैकी फक्त कागदोपत्री नोंदणी असलेले 85 लाख आहेत. प्रॉव्हिडंट फंड आणि ESI भरणारे उद्योग 15 लाख आहेत. आणि 10 कोटीपेक्षा जास्त पेड अप कॅपिटल भांडवल असलेले उद्योग 0.03% म्हणजे 19,500 आहेत. आता 19,500 उद्योग एका बाजूला आणि जवळपास 6.5 कोटी उद्योग बाकीचे सगळे. हे बाकीचे सगळे उद्योग जवळपास आपली उपजीविका करणारे उद्योग आहेत. आणि 19,500 उद्योग हे संपत्ती निर्माण करणारे उद्योग आहेत. याच्याकडे आपण विस्ताराने जाऊया. भारताची एकूण अर्थव्यवस्था जर का 90%च्या जवळपास अनौपचारिक असेल आणि हीच अवस्था चीनची पण होती. पण चीनने गेल्या 30 वर्षामध्ये झपाट्यानं अनौपचारिक अर्थव्यवस्थेतली माणसं 50% आणली आणि ही जी उरलेली 50% चीनमधली ही सगळी शेतीत आहेत. चीननं आधी उद्योगामधली अनौपचारिकता कमी केली आणि तिथे मोठाले उद्योग उभे राहायला सुरुवात केली. चीन नंतर आपण कोरिया, जपान, अमेरिका, इंग्लंड, फ्रान्सचं उदाहरण पाहिलं तर यांचे अनौपचारिक किंवा छोटे उद्योग हे 25% पेक्षा कमी आहेत. याचा काय परिणाम होतो? एकूण मनुष्यबळ 47 कोटी, औपचारिक मध्ये 10%, शेतीत 95%, शेती बाहेर 5%, एकूण जवळपास 90% अनौपचारिक क्षेत्रात. अनौपचारिक म्हणजे काय हो? तर जिथे दिल्या घेतल्याचा हिशेब नाही, रोजंदार किती मिळते याचा हिशेब नाही, यांचं सरकारी कागदपत्रात कुठं नोंदणी नाही. इथल्या उद्योगातल्या माणसांना कधीही काढून टाकलं जाऊ शकतं. म्हणजे उदाहरणार्थ आपल्या घरी आपण जेव्हा कपडे धोब्याकडे टाकतो तेव्हा धोबी हा अनौपचारिक क्षेत्रात येतो. ड्रायव्हर अनौपचारिक क्षेत्रात येतो. भाजीपाला विकणारे सगळे अनौपचारिक क्षेत्रात येतात. एकूण शेती सगळी अनौपचारिक क्षेत्रात येते. आपले घरातले कामं सगळे अनौपचारिक क्षेत्रात येतात. शिंपी, चांभार, कुंभार, छोटी मोठी दुकानं ज्याला आपण गल्लीमधले किराणा दुकानं म्हणतो, हे सगळे अनौपचारिक क्षेत्रातले दुकान आहेत किंवा अनौपचारिक क्षेत्रातले लोक आहेत. हेच सगळ्यात जास्त कोरोनाच्या फटक्यानं बेजार झालेली माणसं आहेत. कोरोनाचा फटका सगळ्यात जास्त कोणाला बसतो? तर या अनौपचारिक क्षेत्रात असलेल्या लोकांना. हे कशामुळे झालं? याच्याबद्दल एक मोठा अभ्यास 82 साली डॉक्टर सुब्रतो राय यांनी तयार केलेला होता. त्यांनी भारतातील अर्थकारण आणि राजकारण याच्यात एक विकृती तयार होते आणि राजकारणामध्ये
इथून पुढे भारतामध्ये फक्त तेच पक्ष राहतील जे असं म्हणतील की बा मी तुम्हाला नोकरी देऊ शकतो, तुम्ही माझ्या मागे या. ही एकमेव घोषणा आणि हा एकमेव कार्यक्रम ज्यांचा आहे, असे पक्ष उदयाला येतील, काम करतील आणि ते लोकशाहीमध्ये प्रचंड उलथापालथ करतील. असा 1982 साली लंडनमध्ये शिकत असलेल्या डॉक्टर सुब्रतो राय यांनी हा सिद्धांत मांडला. आणि नंतर आपल्या लक्षात येईल की पुढच्या 50 वर्षात रोजगार विषयक राजकारणाच्या मध्ये एक प्रकृती तयार झाली आणि सगळी आंदोलनं आणि मांडणी नोकरी आणि राखीव जागा एका सूत्रावर राहिली. त्याचं काय कारण आहे? तर अनौपचारिक क्षेत्रामध्ये नोकरीच्या अवस्था ह्या जेमतेम पोट भरण्या इतक्या आहेत. त्याच्यातून परतावा फार कमी मिळतो, समृद्धी कमी निर्माण होते. औपचारिक क्षेत्रामधल्या नोकऱ्या ज्या आहेत, त्याच्यासाठीचं हे भांडण आहे. औपचारिक क्षेत्रामध्ये नोकऱ्या सगळ्यांनाच पाहिजेत. औपचारिक क्षेत्रातील नोकऱ्यांची संख्या अत्यंत कमी आहे. बाकीच्या क्षेत्रामधल्या नोकऱ्या कशा आहेत? काटकसर करा, नफा कमी करा, बचत करा, पर्यायी एखाद्या वेळेला जोडधंदे करा. हे सगळे स्वतःचे शोषण करणारे धंदे आहेत आणि हे दारिद्र्यातील उद्योग आहेत. ही सगळी व्यवस्था स्वतःचं शोषण करणारी आहे. श्रमाची किंमत कमी देणारी आहे, नाकारते श्रमाची किंमत. क्वचित प्रसंगी जेव्हा संकट येतं त्यावेळेला भांडवलाला देखील आपल्याला खर्च करायला लागतं. म्हणजे भांडवल खाऊन जगणारी ही व्यवस्था आहे. ही थोडक्यात शेती कशी आहे याचं जर तुम्ही वर्णन करायचं ठरलं तर ही शेती अशी आहे आणि असेच सगळे अनौपचारिक क्षेत्रातील उद्योगधंदे आहेत. त्यामुळे थोडा तडाखा बसला, कुठल्याही नैसर्गिक असो, आसमानी असो, सुलतानी असो, याचा तडाखा बसला की हे सगळे व्यवसाय धोक्यात येतात आणि मग या व्यवसायात गुंतलेली माणसं आश्रयाकरता आपल्या पारंपरिक गावाकडे, घराकडे वळायला लागतात. मायग्रेशनच्या वेळेला आपण हे पाहिलेलंच आहे. हे जेमताम गुजराण करणारे सबसिस्टन्स लेवलवरचे उद्योग आपल्या अर्थव्यवस्थेनं का टिकवून ठेवले? तर 1950 साली रशियन अर्थशास्त्री नेहरू यांना सांगत होते की छोटी शेती, लहान शेती ही किफायतशीर असते. आणि पुढे चालून 1970 मध्ये शुमाखर यांनी स्मॉल इज ब्युटिफुल नावाचा एक ग्रंथ लिहिला. ज्या ग्रंथाला संपूर्ण स्मॉल स्केल इंडस्ट्रीच्या समर्थक समाजवादी आणि बाकीच्या लोकांनी उचलून धरलं. प्रत्यक्षात हे सबसिस्टन्स किंवा जेमतेम गुजराण करणारं अर्थशास्त्र आहे. शेतकरी आणि अनौपचारिक क्षेत्र हे स्वतःची पिळवणूक करणारं किंवा पिळवणूक करायला लावणारं असतं आणि हे जेमतेम गुजराण हे या सबसिस्टन्स इंडस्ट्रीचं लक्षण असतं. सामान्यपणे काय होतं, जगभर काय घडलेलं आहे, शेतीतून लोक बाहेर पडले. बाहेर पडलेले लोक अनौपचारिक क्षेत्रात गेले आणि अनौपचारिक क्षेत्रातले लोक औपचारिक क्षेत्रात गेले. आता औपचारिक क्षेत्रात जायचं असेल तर उद्योगांची वाढ व्हावी लागते. शेतीतून बाहेर पडलेले लोक अनौपचारिक क्षेत्रात जातात आणि अनौपचारिक क्षेत्राची वाढ व्हायला लागते. त्यावेळेला औपचारिक क्षेत्र म्हणजे कुणीही धंदा सुरू केल्या केल्या तो काही मोठा नसतो, परंतु त्या धंद्याची वाढ होत गेली की औपचारिक क्षेत्र मोठं व्हायला लागतं आणि त्याची ताकद वाढते. त्यांची आघात सहन करण्याची सुद्धा ताकद वाढायला लागते. ही साखळी शेतीतून बाहेर पडणं, बाहेर पडून अनौपचारिक क्षेत्रात जाणं, अनौपचारिक क्षेत्रातून औपचारिक क्षेत्रात जाणं, ही मजुरांची प्रवासाची साखळी किंवा उद्योगांची विकासाची साखळी, ही साखळी देशामध्ये खुंटली आहे. आणि सूक्ष्म ते लघु, लघु ते मध्यम, मध्यम ते मोठे उद्योग, ही साखळी उत्पादकता वाढवते, समृद्धी निर्माण करते. देशामध्ये समृद्धी जर निर्माण व्हायची असेल तर ह्या साखळीचं पुढत राहणं, चालत राहणं आणि ह्या साखळीबरोबर कामगारांचं, मजुरांचं, मालकांचं देखील सूक्ष्म उद्योग ते मोठे, मध्यम आणि लघु, मध्यम, मोठे आणि अ, अधिक समृद्धी निर्माण करणारे, अधिक उत्पादकता निर्माण करणारे उद्योग, अशी ही वाढ व्हायला लागते. ही साखळी गेली 70 वर्षे या देशामध्ये खुंटली आहे. अंशतः ही साखळी
आमच्या अंशतः जेव्हा उदारीकरण झालं त्यावेळेला मोकळी झाली होती. आणि शेतीतून तर बाहेर लोक पडतायत. शेतीतून लोक बाहेर पडू इच्छितात. नाईलाज म्हणून शेतीत आहेत. बाहेर पडणारे तिकडून जोपर्यंत लोक राहतील तोपर्यंत पगारात शहरामध्ये असलेल्या मजुरांच्या, अनौपचारिक क्षेत्रात असलेल्या मजुरांच्या पगारात किंवा रोजंदारीत फरक पडणार नाही. कारण हा सरळ सरळ सप्लायचा आणि डिमांडचा फरक आहे. शेतीतून बाहेर पडणारी माणसं ही शहरामध्ये कमीत कमी उत्पन्नावर काम करायला तयार राहतील आणि शहरातील मजूर हे आपलं उत्पन्न वाढावं यासाठी प्रयत्नशील राहतील. अशा वेळेला मग शहरातील लोकांचं म्हणणं असं व्हायला लागतं, की आता खेड्यातून लोकांनी शहरात येऊ नये. आपण मुंबईत पाहतो की मुंबईत अनेक वर्षापासून ही चळवळ चालू आहे, की मुंबईची वाढ आता थांबवा. बाहेरून येणारे लोक कमी करा. एवढंच नाही तर बिहार, यूपी, दक्षिणेकडचे देश इथून येणारे मजूर थांबवा अशी चळवळ सुरू होते. याचं कारण काय? तर हे एक अनौपचारिक क्षेत्र तुंबलंय. त्यातील लोक बाहेर पडतात, पुढच्या क्षेत्रात जात नाहीत, औपचारिक क्षेत्रात जात नाहीत. आणि हे कशामुळे होत नाही? तर भारतातील औद्योगिक आणि आर्थिक धोरण, आपल्या इथला ढाचा, आपल्या इथले संपूर्ण सरकार, याची रचना, ह्या सगळं हे अशा पद्धतीच्या अनौपचारिक क्षेत्रातून औपचारिक क्षेत्रात जाणं, प्रगती करणं याला बाधा निर्माण करतं. कुठल्याही काळामध्ये आपली संसाधनं, ज्याला संपत्ती म्हणतो, ही एक मर्यादित असते. तिचा एकतर वापर होतो किंवा तिची निर्मिती होते आणि निर्मिती वाढली की मर्यादित संसाधनं यांची मर्यादा वाढायला लागते. म्हणजे आपल्याकडची सुबत्ता वाढते. वापर वाढला की सुबत्ता कमी होते. वापर आणि निर्मिती यांच्यातलं संतुलन हे राखलं जाणं आवश्यक असतं. आपण जेव्हा सूट दिली पाहिजे, सबसिडी दिली पाहिजे, सवलती दिल्या पाहिजेत असं म्हणतो किंवा लूट, भ्रष्टाचार वाढतो किंवा विलंब वाढतो किंवा अकार्यक्षमता वाढते, त्यावेळेला वापर वाढलेला असतो, संसाधनं कमी होतात. त्याचबरोबर लोकांचा निर्वाह करावा लागतो. अन्नावर खर्च असतो, आरोग्यावर खर्च असतो, सुखसोयी सेवा निर्माण कराव्या लागतात. मुलांची, वृद्धांची देखभाल करावी लागते, संगोपन करावं लागतं. यासाठी खर्च करावाच लागतो. याच्यासाठी वापर होत राहतो. तेव्हा काही आवश्यक वापर आहे आणि काही टाळता येण्याजोगा वापर आहे. पण हे दोन्ही वापर संसाधनं कमी करतात. संसाधनं निर्मिती करण्याचे जे मार्ग आहेत, ते ह्या देशामध्ये वाढवण्यासाठी काय करायला लागतं? तर त्यांचं एकतर औपचारीकरण करायला लागेल. औद्योगिकरण मोठ्या प्रमाणावर व्हायला पाहिजे. मोठ्या प्रमाणावर वित्त पुरवठा व्हायला पाहिजे. शहरीकरण हे उद्योगाचं इंजिन असतं. शिक्षण आणि कौशल्य ही आपली उत्पादकता वाढवतं आणि त्याला अनुकूल प्रशासन असेल, तर ही निर्मिती सुखकर होते, निर्मिती वेगानं होते आणि आपली संसाधनं यांची ही वाढ होत राहते. हे जर झालं नाही तर काय प्रॉब्लेम होतो? तर मी आतापर्यंत सुबत्ता कशासाठी हे सांगितलेलंच आहे. त्याचे एक जागतिक पातळीवर जिथे-जिथे अविकसित देश आहेत किंवा विकसनशील देश आहेत यांच्यामध्ये औपचारीकरण करा असा आग्रह धरला जातो. युनोच्या पातळीवर, इंटरनॅशनल लेबर ऑर्गनायझेशनच्या पातळीवर हा आग्रह धरला जातो. त्याला आपल्याकडं थोडंसे वेगळ्या पद्धतीनं पाहिलं जातं. त्यांना असं वाटतं की सरकारला लोकांकडून कर जमा करायचा आहे आणि म्हणून अनौपचारिक उद्योगांचं औपचारीकरण करण्याच्या पाठीमागे सरकार लागलेलं आहे. पण तसं नाहीये. खरी गोष्ट अशी आहे की जोपर्यंत औपचारीकरण होत नाही तोपर्यंत उद्योगाला बाजारात पत मिळत नाही. त्याला मार्केट मिळत नाही. आयात निर्यात करायला ते समृद्ध होत नाहीत. त्यांना सरकारी यंत्रणा कमी छळते आणि त्यांना करार पाळणं, कायदे पाळणं, कामगारांशी करार असतील, पुरवठादारांशी करार असतील, आपण ज्यांना माल विकतो त्या ग्राहकांशी करार असतील, त्याचा शिरस्ता पाळायला लागतो.
तेव्हा उद्योगांमध्ये जर भरभराट व्हायची असेल तर औपचारिकरण हे आवश्यक आहे. त्याचा फायदा कामगारांना किंवा तिथं करणाऱ्या उद्योजकांना कसा मिळतो? तर तेही आपला उद्योग संरक्षित करायला लागतात. ह्या सगळ्याचा परिणाम म्हणून मग देशाची संपत्ती वाढते, समृद्धी वाढते. हे व्हावं असं ILOचं म्हणणं आहे आणि त्याकरता त्यांनी 2030 साली गाठावयाचे काही उद्दिष्ट आहेत, त्याच्यामध्ये याचा समावेश केलेला आहे. औद्योगिकरण त्याच्यातला मोठं इंजिन आहे. आपल्या देशामध्ये औद्योगिकरणाचे शत्रू आपल्याला सगळीकडं काम करताना दिसतात. हे लक्षात येत नाही आपल्या, परंतु आपल्या अनेक कृती ह्या औद्योगिकरणाला विरोध करणाऱ्या असतात. आपल्या देशातली कायद्याचं जंजाळ हे मुळात औद्योगिक ह्या देशामधलं औद्योगिकरण रोखण्याच्या दृष्टीनं इंग्रजांनी जे कायदे केले, त्याच धर्तीनं पुढं जे सरकारनं कायदे केले, त्याचा मुळात रेग्युलेशन अँड कंट्रोल हा उद्दिष्ट राहिलेला आहे आणि त्याच्यातून संपूर्ण सरकारी यंत्रणा ही संपत्ती निर्माण करणाऱ्यांना गुन्हेगार म्हणून पाहायला लागते आणि यांना छळण्याचा आपला हक्क आहे अशा प्रकारची त्यांची वागणूक असते. कर आकारणी सुद्धा याच पद्धतीने केली जाते आणि आता तर दहशत नावाचा प्रकार सुरू झालेला आहे. कुठलाही माणूस पैसा निर्माण करायचा म्हटला की ह्या पैशाचा कोणाच्या डोळ्यावर आणि याच्या कोणाच्या डोळ्यात येणं हे अत्यंत सामान्यपणे आपल्याला अनुभवायला येतं, की थोडी समृद्धी वाढली, की आजूबाजूचे चोर, लुटारू, दरोडेखोर हे तर आपल्या अंगावर येतातच. पण सरकार, सरकारी, निमसरकारी संस्था यांच्यातले कर्मचारी आणि अधिकारी हे त्या निर्माण केलेल्या संपत्तीतले वाटेकरी होऊ पाहतात. आणि आता सरकारनं त्यांच्या हातात जास्तीचे कायदे दिलेले आहेत, की ज्याच्यामुळं ह्या वेगवेगळ्या अ, अ, गोष्टींची अंमलबजावणीचा हा क्रिमिनलायझेशन आपण म्हणतो, की जर अंमलबजावणी केली नाही, तर तुम्ही गुन्हेगार ठरता आणि मग तुम्हाला जेल, तुमच्यावर खटले भरणं आणि अशा प्रकारची कारवाई सुरू करणं हे असे अधिकार सरकारला मिळतात. ही कर दहशत हा एक मोठा प्रश्न आहे. ज्या देशामध्ये इंधन आणि वीज याच्यावर प्रचंड खर्च करावा लागतो. लक्षात घ्या, ट्रान्सपोर्ट हे डिझेलवर आहे आणि या देशामध्ये डिझेलवर बाकीच्या सगळ्या जगापेक्षा दुप्पट खर्च करावा लागतो. पेट्रोल हे कामगारांचं आणि इथल्या माणसांचं वाहनाचं इंधन आहे आणि ह्या इंधनावर जगातल्या तिप्पट ते चौपट खर्च इथल्या लोकांना करावा लागतो. दारिद्र्य वाढणार नाही तर काय कमी होणार आहे का? औद्योगिकरणाला चालना देण्यासाठी कर सुधारणा केली पाहिजे, कायद्याचं जंजाळ कमी केलं पाहिजे, इंधन वीज स्वस्त केली पाहिजे, कायद्याचं राज्य असलं पाहिजे. जर तंटे बखेडे निर्माण झाले तर न्यायव्यवस्थेने त्याला तात्काळ त्याच्यात दखल घेऊन निर्णय दिले पाहिजेत. कामगार कायदे हे उद्योगाला अनुकूल पाहिजेत. कामगारांचं भलं तर केलंच पाहिजे, परंतु उद्योगांना बुडवून नाही. नियम अंमलबजावणीचा खर्च आज घडीला कुठल्याही कारखान्याला सुरू करताना साधारणपणे 300 आणि आपल्या दरवर्षी 500 ते 700 वेगवेगळे नियम आणि अंमलबजावणीचे जबाबदाऱ्या घ्याव्या लागतात. याच्यात कुठेही चूक झाली की कर दहशतवाले आणि कायद्याच्या जंजाळावाले आपल्या मागे लागतात. हे गुन्हेगारीकरण थांबलं पाहिजे. याच्या सोबतीला समाजामध्ये जर उठसूट बंद होत असतील, कोणीही उठून रस्त्यावर येऊन हा कारखाना बंद पाडू, ही व्यवस्था बंद पाडू, हे उद्योग बंद पाडू, अशी अशांतता निर्माण करत असतील, सरकारी नोकर असोत की बँका असोत, वाहतूक व्यवस्था असो की इस्पितळातले कर्मचारी असोत, हे जर का लोकांचं जीवन अधिक बिकट करत असतील, तर त्याला उद्योगानुकूल वातावरण म्हणत नाहीत. हे वातावरण जोपर्यंत उद्योगाला अनुकूल होत नाही, तोपर्यंत औद्योगिकरणाला वेग येत नाही. त्याच्यात भरभराट व्हायची असेल, तर ह्या सगळ्या गोष्टी करणं आपल्याला भाग आहे. वित्तपुरवठा हा एक औद्योगिकरणामधला हा अर्थव्यवस्थेमध्ये आपण पुढे जाण्याचा मधला एक मोठा अडथळा राहिलेला आहे. देशांच्या
देशामधल्या सगळ्या बँकांचं राष्ट्रीयकरण जेव्हा झालं त्यावेळेला सांगितलं गेलं होतं की शेती, उद्योजक आणि इथले गरजू यांना पतपुरवठा करण्याकरता म्हणून आम्ही हा बँकांचं राष्ट्रीयकरण करतोय. याच्यातलं कुठलंही उद्दिष्ट साध्य झालेलं नाही. उलट बँकांना बुडवणे आणि बुडवलेल्या बँकांची भरपाई जनतेनं दिलेल्या करातून सरकारनं करणे आणि बँकांची फाटकी झोळी दरवेळेला भरत राहणे, हा कार्यक्रम गेली 40-50 वर्ष आपण करत आहोत. हे थांबलं पाहिजे. हा पहिला मुद्दा आहे. दुसरा, जीडीपीच्या किती टक्के पतपुरवठा करता आला पाहिजे हे एक उद्दिष्ट असतं. जगभर हे उद्दिष्ट जितकं जास्त असेल तितकं लोकांना पतपुरवठा मिळतो. उदाहरणार्थ, तुम्ही नुसती इच्छा प्रकट केली की मला अमुक एक उद्योग सुरू करायचा आहे असं म्हटल्यानंतर सिंगापूरमध्ये तुमचा जर का 1% 2% सहभाग असेल तर 99% अर्थकारण घेऊन उभं राहणारे पतपुरवठा करणारे लोक तिथं आहेत. म्हणून सिंगापूरमध्ये प्रचंड उद्योग उभे राहतात. म्हणून सिलिकॉन व्हॅलीमध्ये उद्योग निर्माण होतात. म्हणून आयर्लंडमध्ये उद्योग निर्माण होतात. चीनमध्ये जीडीपीच्या 300% पर्यंत पतपुरवठा करण्याची मुभा आहे. भारतामध्ये ती फक्त 50% आहे. ही निदान 100% पर्यंत वाढली पाहिजे. सरकारी खाजगी बँकाचा कारभार सुधारला पाहिजे. त्यांचा गव्हर्नन्स आणि चुका करणारे किंवा फ्रॉड करणारे यांच्यावर कारवाई, ह्या दोन्ही गोष्टी सुधारल्या पाहिजेत. यांच्यावर आरबीआयचं कठोर नियंत्रण असलं पाहिजे. आरबीआय जर स्वतः राजकीय दबावाला बळी पडत असेल आणि सगळ्या बँका या लुटारूंची हातमिळवणी करून जनतेचा पैसा लुटत असतील तर वित्त पुरवठा हा हेल्दी आहे असं म्हणायचं काही कारण नाही. बँकांची संख्या वाढली पाहिजे. आहे या बँकांमधलं सरकारचा मालकी घटली पाहिजे. म्हणजे मग शेअर होल्डर्सचा बँकावर वचक राहील. इथपर्यंत वित्त पुरवठ्यामध्ये बदल होणे आवश्यक आहेत. असं म्हटलं जातं की शहरीकरण हे उद्योगांचं इंजिन असतं. लोक कामधंदा शोधण्याकरता, उपजीविका शोधण्याकरता जेव्हा खेड्यातून शेतीतून ग्रामीण अर्थव्यवस्थेतून बाहेर पडतात तेव्हा शहरं त्यांना आसरा देतात. गेल्या 70 वर्षातल्या भारतीय शहरांची वाढ ही अत्यंत ओंगळ पद्धतीनं झालेली आहे. करप्ट आहेत. शहरांचं प्रशासन कारभार अत्यंत करप्शनने भरलेला आहे. त्याच्यामध्ये कॉन्ट्रॅक्टर्स आणि राजकीय नेते यांची गाठजोट आहे. कुठलंही शहरातलं काम, मग पाणी पुरवठा असेल, रस्ते असतील, संरचना असेल, घरबांधणी असेल, हे कुठलंही काम समाधानकारकरित्या झालं आहे असं एकही शहर भारतामध्ये नाही. आणि ह्या शहरांची संख्याच मुळात कमी आहे. त्यामुळे शहर कारभार हा अत्यंत प्रभावी असला पाहिजे. शहरांची कारभार करण्याची पद्धती बदलावी लागेल. अधिक 200, 300, 400 शहरं बनवावी लागतील. ही शहरं निकोपपणे वाढली पाहिजे. हे उद्योगांची केंद्र झाली पाहिजेत. ह्या सगळ्या नव्या शहरांमध्ये पायाभूत संरचना दिली पाहिजे, घरं झाली पाहिजेत, रस्ते, रेल्वे, बंदरं, विमानतळ हे सगळं बांधायला लागेल. हे सगळं प्रचंड काम आपल्याकडे आहे. ह्याच्यासाठी इंधन लागतं. आणि मुख्य म्हणजे हे सगळं जर करायचं असेल तर जमीन वापराचा अधिकार, ज्याला लँड राईट्स म्हणतो आपण, ज्यांच्या जमिनी आहेत त्यांना आपल्या जमिनीवर काय करायचं, कधी करायचं, कसं करायचं हे ठरवण्याचा अधिकार असला पाहिजे. आता माझी जमीन हिरव्या झोन मधून पिवळ्या झोन मध्ये टाका, पिवळ्या रेड झोन मधून काढा, इंडस्ट्रीयल झोन मध्ये टाका, असे अनेक प्रकार शहराच्या प्लॅनिंगच्या नावाखाली सरकार करतं. आणि हे प्रचंड महसुली भ्रष्टाचाराचं कुरण आहे. जमीन वापराचा अधिकार, ज्याची जमीन आहे त्याला ठरवू द्या त्याच्या जमिनीचा वापर कसा करायचा आहे. त्याप्रमाणे तो कर भरेल आणि आपल्या जमिनीचा वापर कसा करायचा ते ठरवेल. त्याप्रमाणे त्याची किंमत बदलेल. परंतु जमिनीचा तुटवडा आहे अशी परिस्थिती येणार नाही.
जमिनीचा तुटवडा जर नाहीसा झाला आणि जमिनीचे टायटल्स क्लिअर असतील, तर या देशामध्ये नवीन शहरं उघडण्याकरता, नवीन शहरं तयार होण्याकरता प्रचंड मोठा वाव तयार होईल आणि लोक पैसा गुंतवायला तयार आहेत. ज्यांच्याकडे पैसा आहे त्यांना जर का आमच्या पतपुरवठा करणाऱ्या संस्था 100, 200, 300 पट जर का GDPच्या पतपुरवठा करू लागल्या तर मोठी व्हायला वेळ लागत नाही. चीननं गेल्या 30 वर्षामध्ये साधारणपणे 6,000 नवीन शहरं उभी केली. त्यातली 300 शहरं ही भारतातील मोठ्यातल्या मोठ्या शहरांच्या पेक्षा मोठी आहेत आणि सर्व सोयींनी सुसज्ज आहेत. पुढच्या 25-30 वर्षामध्ये त्या शहरांची वाढ कितीही झाली तरी ती वाढ सामावून घेण्याची ताकद आहे. मोठ्याल्या शहरांमधली 10% घरं सध्या फक्त व्यापलेली आहेत. अजून 80%, 90% घरं रिकामी आहेत. त्यामुळे चायनानं ज्या पद्धतीनं शहरीकरण केलं, ते शहरीकरण चायनाच्या किंवा चीनच्या उद्योगांची इंजिन झालीत आणि त्याच्यातून आपणही काही धडा घेतला पाहिजे, असं गेली 20-30 वर्षापासून भारतातले लोक सांगतायत. शेवटचा आणि महत्वाचा मुद्दा आहे कौशल्य संपादन आणि शिक्षण. सरकारने एक शिक्षण नीती आता जाहीर केली आहे. तिच्यामध्ये महत्वाचं काम जे करायला पाहिजे होतं ते झालेलं नाही. एक तर शिक्षण देण्याचा अधिकार, राईट टू एज्युकेशन, हा मान्य करण्यात आलेला आहे. खरं तर तो राईट टू लर्निंग असायला पाहिजे, शिक्षण घेण्याचा अधिकार. आणि हा अधिकार कोणाचा आहे? नागरिकाचा अधिकार आहे. शिक्षण आता काय झालेलं आहे की शिक्षण देण्याचा अधिकार सरकारने घेतलेला आहे आपल्याकडे आणि जे कोणी नागरिक हे शिक्षण देण्यामध्ये अडथळा निर्माण करतील त्यांना शिक्षा देण्याचा अधिकारही सरकारनं आपल्याकडे घेतलेला आहे. म्हणजे कसं उलट आहे ते बघा. शिक्षण घेण्याचा अधिकार असतो. दुसरं गोष्ट की या सगळ्या कार्यक्रमाला जो खर्च लागणार आहे, आता जेमतेम आम्ही 2.5 ते 3% पर्यंत पोहोचलो आहोत. GDPच्या 2 ते 2.5 ते 3% खर्च शिक्षणावर करतोय, संपूर्ण शिक्षणावर. आणि 6% पर्यंत करणार आहोत असं आपण म्हटलेलं आहे या नव्या पॉलिसीमध्ये. हा खर्च खाजगी क्षेत्रातूनच यायला लागेल. खाजगी क्षेत्र जे पुढाकार घेतं आणि गुंतवणूक करतं त्यावेळेला शिक्षणाकरता पुरेसा निधी उपलब्ध होईल. मागणी अनुरूप पुरवठा झाला पाहिजे. तसा होत नसेल तर ती दुरुस्ती करून पुरवठा केला पाहिजे आणि भविष्यात तयार होणारी मागणी जी असेल त्या पद्धतीनं आपल्या शिक्षण संस्था उभ्या करून आपण त्यांचा पुरवठा केला पाहिजे. असं मागणी आणि पुरवठ्याकडे लक्ष देणारं शिक्षण क्षेत्र उभं करायचं असेल तर त्यातलं लायसन परमिट राज्य संपवावं लागतं. आज एक प्रायमरी स्कूल जर काढायचं असेल तर साधारणपणे 200 कागदपत्र जमा करावी लागतात आणि 3 ते 5 वर्ष ह्या कार्यक्रमाला लागतात. तेव्हा हे लायसन परमिट राज्य शिक्षणातलं संपलं पाहिजे. खाजगी क्षेत्राला प्रोत्साहन मिळालं पाहिजे, त्यांनी पुढाकार घेतला पाहिजे आणि शिक्षणाचे आता इथून पुढचं रूप कसं असेल याच्याबद्दल फारसा अंदाज करता येत नाही. परंतु हे एक संमिश्र पद्धतीचं शिक्षण असेल, वर्गातलं शिक्षण असेल, जिथं शिकायचं आहे ती जागा आणि शिक्षण हे एकत्र झालं पाहिजे. उदाहरणार्थ मोंढ्यातल्या व्यवहाराचं शिक्षण घ्यायचं असेल तर ते मोंढ्यातच झालं पाहिजे आणि त्याच्यासाठी प्रत्यक्ष विद्यार्थी तिथं हजर राहायला पाहिजे, वर्गात हजर राहायला पाहिजे असं नाही, तर दूर शिक्षणाचा देखील वापर करता येईल. आणि शेवटचा आणि महत्वाचा भाग म्हणजे प्रत्यक्ष कामावर शिक्षण मिळालं पाहिजे. जर्मनी मधला जवळपास 1 कामगार वर्ग हा शिक्षण घेणारा असतो, म्हणजे आपण अप्रेंटिस म्हणतो. भारतामध्ये तो पुरेसा 0.1% ही नाही. भारतामध्ये जर का कामावर शिकणाऱ्यांची संख्या 100 पट किंवा 1000 पट वाढली तर शिक्षणासाठी वेगळा संरचना उभं करण्याचा मोठा खर्च कमी होईल आणि ते शिक्षण ज्यांना शिक्षणातून तयार झालेली माणसं कामावर घ्यायची आहेत यांच्या सोयीनं, यांच्या अनुरूप, यांच्या मागणीनुसार जर करायचं असेल तर याच्याशिवाय दुसरा पर्याय नाही. तेव्हा कामावर शिक्षण मिळालं पाहिजे
आणि मागणी अनुरूप शिक्षण आणि कौशल्य प्राप्त करणाऱ्यांचा पुरवठा झाला पाहिजे. हे शिक्षणातलं सूत्र असलं पाहिजे. शेवटचा मुद्दा, कालच सरकारनं एक निर्णय जाहीर केलाय, की गव्हर्नन्स, परफॉर्मन्स आणि अकाउंटेबिलिटी म्हणजे कारभार, त्याचा कामकाज आणि शेवटी आपण कोणाचं तरी काही देणं लागतो याचा हिशेब घेणारं कोणीतरी असतं. याचं भान ठेवून आय-ए-एस अधिकारी आणि वरच्या क्षेत्रामध्ये बदल करण्याचा मानस सरकारनं जाहीर केला, असं कालच्या बातमीत आहे. त्याचे डिटेल्स माझ्यापर्यंत आलेले नाहीत. परंतु सरकारी कामकाज कसं सुधारलं पाहिजे, ह्याच्यासाठी गेल्या 70 वर्षामध्ये जवळपास 100 वेगवेगळे कमिशन्स निर्माण करण्यात आलेले आहेत. त्यातले 50 हे कायमस्वरूपी आहेत आणि 50 हे ॲडहॉक स्वरूपाचे आहेत. ह्या सगळ्या कमिशन्सचे रिपोर्ट धूळ खात पडू नये. कुठल्याही कमिशनचा रिपोर्ट सरकारनं स्वीकारला आणि तो लागू केला असं झालेलं नाही. कारण या सगळ्या सुधारणांच्या आड इथला कर्मचारी वर्ग येऊन बसलेला आहे. ह्या देशात काय झालं असेल तर दुसरं पंचवार्षिक योजना स्वीकारल्यानंतर ह्या देशातल्या राजकीय शक्तीचं काहीही म्हणणं असो, जनतेचं काहीही म्हणणं असो, हे इथला देश चालतो या सरकारी कर्मचाऱ्यांच्या आणि सरकारी बाबूंच्या मर्जीवर, अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. आणि हे मोडून काढायला लागेल. हे जर जोपर्यंत होणार नाही तोपर्यंत कुठलीही सरकारची उपाययोजना ही पूर्णत्वास येऊ शकत नाही. अशा परिस्थितीमध्ये आपण असल्यामुळं या आत्ताच्या सरकारच्या धोरणाचं काय होईल हे सांगता येत नाही. परंतु याच्यातून बाहेर पडल्याखेरीज आपल्याला मार्ग नाही. कोरोना नंतर काय करावं लागेल? तर कोरोना नंतर औद्योगिक वस्तूंची मागणी नॉर्मल होण्याकरता साधारणपणे 1 ते 1.5 वर्ष लागेल असा अंदाज आहे. आता जे सांगितलं, की आपण कालच्या रिपोर्टमध्ये, की आपण उणे 24% जवळपास आपला विकास दर जाऊन पोहोचलेला आहे. तर तो खरा तर 24 पेक्षा प्रचंड जास्त आहे. कारण हा विकास दर त्यांनी जो 24% सांगितला तो फक्त सरकारमध्ये नोंदणी असलेले फॉर्मल इंडस्ट्री जी आहे, औपचारिक इंडस्ट्री जी आहे, तिच्यामध्ये झालेल्या घटीचा अंदाज करून झालेला आहे. प्रत्यक्षामध्ये अर्ध्यापेक्षा जास्त संपत्ती निर्मिती या देशामधली ही अनौपचारिक क्षेत्रात होते, त्याचा याच्यात अंदाज घेतलेला नाही. आणि म्हणून कोरोनामुळे अनौपचारिक क्षेत्रामध्ये जी काही घट झालेली आहे तिचा जर विचार केला तर तो उणे 24 नाही तर उणे 50% पेक्षा जास्त असेल. त्यामुळं आपली घट उणे 50% जवळपास आहे असं मानायला पाहिजे. आता हा सगळा भरून निघायचा असेल तर त्याच्यासाठी काय काय करावं लागेल? पहिली गोष्ट, औद्योगिक वस्तूंची मागणी सामान्य होण्याकरता 1 ते 1.5 वर्ष लागेल आणि नंतर हे सगळं बदलायला लागेल. MSMEचा सगळा ढाचा बदललेला असेल. साधारण 30 ते 50% बंद झालेले उद्योग जे असतील ते पुन्हा सुरू करावे लागतील आणि यांची उभारणी नव्या पद्धतीने होईल. हे सगळं होण्याचा मार्गातील सगळे अडसर जे मी याच्या आधी सांगितले 5-6 मुख्य, हे अडसर दूर करावे लागतील. तरच ही गाडी सुरळीत होईल आणि समृद्धीचे मार्ग सुकर होतील. ह्यासाठीचं आपलं काम हा मार्ग सुकर करणे असलं पाहिजे. तातडीचं काम त्याच्यातल्या येतात. आज उद्या करायचं काम असं आहे की कोणाची उपासमार होणार नाही याची काळजी घेतली पाहिजे. आज उपलब्ध जी साधनं आहेत त्याच्यातून अन्न, पाणी, औषधी, निवारा आणि इंधन पुरवलं पाहिजे. जे उद्योग चालू आहेत आणि औपचारिक उद्योग आहेत ते बंद पडून अनौपचारिक होणे आणि अनौपचारिक उद्योग बंद पडणे, ही जी प्रक्रिया गेल्या 5-6 महिन्यात सुरू झाली, ही प्रक्रिया आपल्याला उलटी करावी लागेल. ते उद्योग बंद पडू नयेत असं पाहायला लागेल. हे तातडीचं काम आहे. दीर्घकाळचं काम आहे की अनौपचारिक उद्योग हे औपचारिक कसे बनतील, त्यांची वाढ कशी होईल ते पाहणे. आणि मुख्य म्हणजे संसाधनांची निर्मिती चालू राहिली पाहिजे, संपत्तीची निर्मिती चालू झाली पाहिजे. निदान अनौपचारिक क्षेत्रामधील लोकांच्या हातामध्ये 2 पैसे पडत राहतील आणि त्याच्यातून त्यांची अत्यंत आवश्यक अशी उपजीविकेची साधनं त्यांना मिळत राहतील, हे पाहिलं पाहिजे. हे जर झालं नाही
तर प्रश्न गंभीर निर्माण होतील. ही तातडीची कामं आपल्याला करावी लागतील. थोडक्यात कोरोनामुळं ही एक बदल करण्याची सगळ्या गेल्या 30-40 वर्षामध्ये साचलेले जे प्रश्न आहेत, हे बदलण्याची ती एक संधी निर्माण होते आहे. ही संधी आपण जर वापरली, तर आपण या देशात समृद्धी आणू शकतो आणि ही समृद्धी शहरी तसंच ग्रामीण भागावर सुद्धा अवलंबून आहे. ग्रामीण भागाची सुद्धा होणार आहे. ग्रामीण भागाची समृद्धी होण्यामध्ये आता शहरांची समृद्धी खुंटलेली आहे, हा प्रमुख अडसर आहे. जोपर्यंत शहरांची समृद्धी मार्गी लागत नाही, तोपर्यंत ग्रामीण भागाला देखील समृद्धी गाठणं अशक्य होत आहे, हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. ग्रामीण आणि शहरी सगळ्याच अनौपचारिक क्षेत्रातील, औपचारिक क्षेत्रातील उद्योगांचा विकास झाला पाहिजे, समृद्ध झाले पाहिजे, यासाठी आपण काम केलं पाहिजे. या संधीचा आपण या बदलासाठी उपयोग करून घेऊया. एवढं बोलून मी माझं मांडणी संपवतो. धन्यवाद. नमस्कार.